नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मांजरम येथील बुद्ध विहारासमोर गडगा ते कहाळा रस्त्यावरील भले मोठे खड्डे पडले होते, ते आज बुजवण्याचे आणि रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले। यासाठी रिपाई गवई गटाचे प्रदेश सरचिटणीस मधुकर मांजरमकर व मांजरम येथील दलित समाज बांधवांनी निवेदन दिले होते। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तानाजी शेळगावकर यांनी। पाहुयात। चक्का जाम आंदोलनाचा इशारा देताच आता नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मांजरम येथे खड्डा बुजवण्याचं काम आता सुरुवात झालेली आहे। ह्या संदर्भात मांजरम येथील बुद्ध विहारासमोर भला मोठा खडा पडला होता आणि 5 बाय 20 फुटाचा हा भला मोठा खडा होता आणि ह्या संदर्भात रिपाई गटाचे गवई गटाचे प्रदेश सरचिटणीस मधुकर मांजरमकर व मांजरम येथील दलित समाज बांधवांनी निवेदन दिलं होतं आणि ह्या संदर्भात घडवडून प्रशासन जागे होऊन आता आपल्या त्यांच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि मुदखेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सोनकांबळे व मधुकर मांजरमकर आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। लागतानाचे चित्र आपण आता पाहिलेले आहेत आणि आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी मधुकर मांजरमकर आहेत। सर नमस्कार। सर, हे जे प्रश्न आहे गेल्या 8 वर्षापासूनचा होता प्रश्न आज तुमच्याकडून एक मार्गी लागतोय आणि ह्या संदर्भात तुम्हाला कशा पद्धतीने ही माहिती झाली की 5 बाय 20 फुटाचा खड्डा झाला होता? असं आहे की मी इथेलाच राहणार आहे, जन्मभूमी माझी ही आहे, कर्मभूमी हिंगोली परभणी आणि त्या निमित्ताने मी इथे गावाकडे आलो होतो। गावाकडे आल्यानंतर घराची दुरुस्ती करण्यासाठी आलो आणि ज्या दिवशी इथे ट्रक फसला होता आणि वसंतरावजी कैलास वसंतरावजी त्यांच्या मोतीला जाण्यासाठी मी आलो होतो गावामध्ये आणि आल्यानंतर या ठिकाणी एवढा भयानक मोठा ट्रक होता आणि तो इकडं बुद्ध असा तो झुकला बुद्ध विहारात, म्हणून मला फार वाईट वाटलं। लहान मुलं गेले होते आणि बराचसा गाव जमलेलं होतं या ठिकाणी, म्हणून मी हा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना मी निवेदन पाठवलं आणि त्या निवेदनावर त्यांनी वेगवेगळ्या जिथे काही कळवायचं होतं तिथे त्यांनी संबंधितांना कळवलं आणि BNCचे चीफ इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर यांना आम्ही काफ्या दिल्या, तसेच जिल्हाधिकारी साहेब यांना सुद्धा कळवलं। त्याच्यावर हा प्रश्न 8 वर्षाचा मार्गी लागला आणि तसेच गावचे सरपंच उपसरपंच यांनी यासाठी सहकार्य केले। या प्रफुल्ल सोनकांबळे, सहाय्यक अभियंता श्रेणी 1, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुदखेड। सदर रस्ता हा SH 261 दर्जाचा असून या ठिकाणी हॅममधून काम झालेले होते आणि 4 वर्षापूर्वी या कामाला सुरुवात झाली होती। 2022 मध्ये सदर रस्ता पूर्ण झालेला आहे, परंतु मांजरम गावामध्ये एक 260 मीटरच्या लांबीमध्ये रस्त्याचं काम काही शेतकऱ्यांनी अडवलं होतं। शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की त्यांची सदर जमीन ही त्यांची आहे, त्यांना कोणताही मावेजा या जमिनीचा भेटलेला नाहीये, परंतु कहाळा ते गडगा या रस्त्याचा अवॉर्ड हा 1960 साली झालेला होता आणि त्यानुसार या रस्त्यावरील शेतकऱ्यांना मावेजा भेटलेला आहे। तरी पण एक या जमिनीचा अवॉर्ड झाल्यामुळे आता आणि गावातील लोकांना या 260 मीटर जमिनीचा खूप त्रास होत आहे। या ठिकाणी पूर्ण रस्ता कंप्लीट झाल्यामुळे वाहतुकीची वर्दळ खूप जास्त झालेली आहे आणि वाहतुकीची वर्दळ पाहता आणि गावातला लोकांचा त्रास पाहता सदर रस्ता खराब झाल्यामुळे या ठिकाणी आता 260 मीटरचं काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत यंत्रणा राबवण्यात येत आहे आणि हा रस्ता पुढील 7 दिवसात पूर्ण करण्यात येईल। गाव माझा न्यूज करिता तानाजी शेळगावकर, नांदेड।